हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा नीता मधुकर आहे. तर तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी मस्त अशी तयार झाली आहे जायला. तुम्ही बघू शकता मागं शाळा आहे आईची. तर आज मी सकाळपासूनच आईच्या शाळेत आले होते. आज आहे 6 तारीख आणि वीरची यात्रा कालच संपली आहे, म्हणजे मारामारी कालच झाली आहे. बट ह्या 10 दिवसात माझं वीरला येणंच झालं नाही. मला वीरला यायचं होतं पण ते काही कारणास्तव झालं नाही. सो आज आई मला घेऊन आली आहे. तर आता तिची शाळा सुटली की आम्ही जाणार आहोत यात्रेत. सो चला बघूया यात्रेत मी काय काय फिरते, मी यात्रेत काय काय करते. सो स्टे ट्यून. तर आता आम्ही चाललोय मंदिरात आणि त्याच्यानंतर आम्ही इकडचे पाळणे वगैरे बाकीच्या गोष्टी फिरू. तर सगळ्या गोष्टी तर गेलेल्या दिसत आहेत, तिकडं दिसत आहेत दुकानं. सो चला बघूया मी काय काय करते. पाळणे तिकडे दिसत आहेत, पाळण्यांकडं पण जाऊया, दुकानं पण फिरूयात, आधी मंदिरात जाऊन येऊया. सो स्टे ट्यून, बघा मी काय काय करते. आणि माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त गर्दी आहे. सो लेट्स सी. आता मी रांगेला थांबलोय, दर्शन घेऊयात आणि मी दाखवते तुम्हाला मी अजून काय काय करते. तर फायनली आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलो आहे. आता आम्ही सगळं हिंडूया. हां, पाळण्याकडं मेन जायचं आहे. सो चला बघूया मी कोणत्या पाळण्यात बसते आणि अजून काय काय करते. आणि तिथं मंदिरात आज फोटोज व्हिडिओज मनाई होती. सो मी तिथे काही शूट नाही केलं. आता डायरेक्ट तिकडं गेल्यावरच कळेल पाळण्याकडे. सो स्टे ट्यून. चला. तर ऑलमोस्ट इकडची सगळीच गर्दी कमी झाली आहे, सगळेच घरी जायला लागलेत. तो एक पाळणा चालू दिसतोय, म्हणजे फिरताना तर दिसतोय. सो लेट्स सी, जाऊन बघूयात चालू आहे का. चालू असेल तर बसूयात, नाहीतर मग ही सगळी दुकानं फिरायचीत. सो चला. दोघांचं तिकीट काढून चला. तर मी आणि आई आलेलो आहे पाळण्यात बसायला. चला जाऊया, बसूयात. तर फायनली मी आणि आईनं पाळण्यात बसून घेतलेलं आहे. सो चला. मला असं वाटलेलं की हे लोकांनी आता पाळणे चालू नसतील ठेवले, कारण आता एवढी गर्दी नाही वाटत आहे. बट पाळणे चालू आहेत, जशी येतील तशी लोक बसत आहेत. सो चला मस्तपैकी पाळण्यात बसून घेऊयात आणि देन फिरायला, शॉपिंगला जाऊयात. स्टे ट्यून. व्हिडिओ व्हिडिओ हवाय. इतकी मजा येते ना पाळण्यात बसायला. मीच कडचा व्ह्यू तिकडे हा असा काहीसा व्ह्यू आहे आणि आता मी उतरणार. आणि जेव्हा ते स्पीडमध्ये होता तेव्हा मी व्हिडिओ काढला नाही. त्याचं स्पीड कमी झालं, म्हटलं एक छानसा व्हिडिओ काढावा, तुम्हाला व्ह्यू दाखवावा. बट ते थांबलं होतं, आम्हाला उतरायला लावलं, पण खूप मज्जा आली. सो आता पाळण्यात बसायचं तर झालेलं आहे. इकडे छोट्या पोरांचे पाळणे आहेत आणि इकडे ते ब्रेक डान्स वगैरे तसले. पण मला नाही वाटत, नाही याच्यात नाही बसायचं नाही. सो आई मला विचारते अजून कशात बसायचं आहे का. बट बाकी कशात नाही बसायचं आहे. मला ज्यात बसायचं आहे त्यात बसायचं होतं, त्यात बसून झाले. सो चला आता शॉपिंग, आता खरेदी करायची. सो चला दुकानं फिरूयात आणि दुकानं बघूयात काय काय आलंय, मला काही आवडतंय का घ्यायला. स्टे ट्यून. बघा मी अजून काय काय फिरते, काय काय घेते, काय काय करते, सगळं बघा. आम्ही सुरुवात आईच्या पोळपटापासून केली. आम्ही पोळपट घेतले आणि आता आम्ही मेन इकडं जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये चाललोय. चला बघूया माझ्या मतलबचं काय मला दिसतंय का, आणि दिसलं तर दाखवतेच मी तुम्हाला मी काय खरेदी करते. साईडला अशी खूप सारे दुकानं राहिलेली आहेत, तिकडची तर बाकी सगळी दुकानं आता गेलेली आहेत. सो चला फिरूयात ही दुकानं. आम्ही ऑलमोस्ट अशी एक बॅग घेतली आहे, ज्या बॅगमध्ये आता आम्ही जे घेतोय ते ठेवतोय. अर्धी यात्रा फिरून झाली, अजून खूप बाकी आहे. सो चला फिरूया. मी अजून काय काय घेते ते नक्की बघा. स्टे ट्यून.
आणि फायनली आता वाजले 7 आणि आमचं सगळं फिरून झालेलं आहे. आम्ही आता परत रिटर्न चाललोय जिकडे गाडी लावली आहे. तर हा ब्लॉग मी इथं संपवेल. तुम्ही कधी वीरशा यात्रेला आला आहात का? तुम्ही काय काय मस्ती केली आहे वीरशा यात्रेत येऊन? तुमच्या काय आठवणी आहेत हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर इतका ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.